शिवतेजसिंह मोहिते पाटील निवडून गेलेले आहेत आणि आता त्यांच्यानंतर तुम्ही या प्रभागातून निवडणूक लढवत होता. अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला आहे. मी जेव्हापासून प्रचार करतो तेव्हा ज्याही घरात गेलो, मी कोणत्याही घरात गेलो तर असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा आलो. असं वाटत होतं की आपलेच माणसं आहे, मला 10-15 वर्ष झालं ओळखतो, अशी आपुलकी होती ते. आत्ता तुम्ही म्हटले 85% मतदान गेलेलं आहे, त्या संदर्भात सांगा. याच्या अगोदर ह्या प्रभागाचा मतदानाची एवढी टक्केवारी गेली नव्हती किंवा आजच्या घडीला ती गेलेली आहे, ह्याचा फायदा नक्की कुणाला होईल? आता तुम्हाला सांगतो, कित्येक वर्ष इलेक्शन झाले आणि इथं 70% पण कधी गाठलं नाही, यावेळी 85% गाठलं. त्यामुळे जनतेने पण त्यांचं ठरवलं आहे. जसं दादांनी खासदारकीच्या वेळेस ठरवलेलं, आमचं ठरलं आहे, तसं जनतेने पण यावेळेस ठरवलं. गेली 15 दिवस झालं तुम्ही मतदारांना आवाहन करत होता की तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्हाला निवडून द्या म्हणून. आज या शेवटच्या दिवशी आज मतदान पार पडले. आज तुम्ही अकलूजच्या जनतेला किंवा प्रभाग क्रमांक 5 मधील जनतेला काय सांगाल? मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. आज माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक पार पडली. आज माझ्या आयुष्यातलं पहिलं निवडणूक होतं आणि त्यात मी मतदान केलं. मला दुसरं मतदान आहे, पहिलं बऱ्याच होतं आणि दुसरं मला स्वतःला केलं. आणि तो एक एक्सपिरियन्स आहे, हा मी आयुष्यभर कधी विसरू नाही शकणार. आणि जनतेला मला खूप आभार बोलायचे. आणि इथं जेवढेही पोर आहेत सोबत, त्यांनी जेवढं सहकार्य केले तेवढं त्यासाठी मी कधी विसरत नाही, आयुष्यात कधी विसरत नाही. सयाजीराजे मित्रमंडळाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं समाजकार्य हाती घेतलेलं होतं. त्या सयाजीराजे मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत जोरदार पळत असताना आपल्याला दिसले. त्या संदर्भात तुम्ही कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधला? संवाद साधायच्यापेक्षा मित्रच आहेत माझ्या. वर्ष 1.5 वर्ष झाला तर ओळखतोय सगळ्यांना. त्यामुळे मला काय पाहिजेलं असते ते त्यांना लगेच कळून जातं आणि त्यांना काय पाहिजेलं असते ते मला लगेच कळून जातं. त्यामुळे त्या प्रकारची बॉन्डिंग, त्या प्रकारची मैत्री आमच्यात आहे. त्यामुळे कधी मला गरज पडली, कधी मला संघर्षातनं जायचं असेल तर त्यांनी कधी माझ्या खांद्यावरचा हात काढला नाही आणि त्यांच्यावर कधी संघर्ष असेल तर मी त्यांच्या खांद्यावरचा हात कधी काढला नाही. त्यामुळे एकमेकाची साथ आधीपासून आहे आणि अशीच टिकत राहते आहे. आणि ह्याच्याने आम्ही अकलूजच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी जे काही आम्ही करू शकतो ते आम्ही नक्की करू. उद्या लागणारा निकाल आज नॅशनल टी व्हीवरती असं बघायला मिळालं आहे, ऐकायला मिळालं आहे की 21 तारखेला लागेल. त्या संदर्भात तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे? अजून तर काही नाही, अजून GR आलेलं नाही असं मला कळालं आहे. पण मला आता तर काय आयडिया नाही. पण तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला कळालं तर सांगा. तर मित्रांनो, हे होते अकलूज नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 5चे राष्ट्रवादी बिहारसारखा प्रभाव काय होईल का ह्या एवढ्या दिवसाच्या एवढं झालं, एवढा फरक पडला आहे, त्यात काय शक्यता वाटते का आपल्याला?